हॅलो मित्रांनो, मागच्या वेळेस जे व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये लिमिटेड स्नेकबद्दल माहिती दिली होती. त्याच्यामुळे एका मित्राने मला विचारलं होतं की जेवढे म्हणजे आपल्याकडं कॉमनली दिसतात त्याबद्दल थोडंसं माहिती दिली तर बरं होईल. म्हणून आज थोडंसं डिटेल म्हणजे काही जे कॉमनली सापडतात स्नेक त्याच्याबद्दल माहिती देतो. आता सापांचे मुख्य 3 प्रकार पडतात. जसं आपल्या स्क्रीनवरती आहेत की विषारी, बिनविषारी आणि निमविषारी. आपल्याला माहीत होतं की एक तर विषारी आणि बिनविषारी असतात. हे निमविषारी काय आहे ते पण आज बघणार आहोत. तर याच्यामध्ये बघा, नॉन व्हेनोमस म्हणजे तुमचे बिनविषारी आणि व्हेनोमस म्हणजे विषारी. आता याच्यामध्ये हे निमविषारी म्हणजे नेमकं काय आहे, ज्याला आपण सेमी व्हेनोमस म्हणतो. आता हे जे आहेत ते निमविषारी म्हणजे ते आपल्या काही म्हणजे डेथ होत नाही, पण काही कॉम्प्लिकेशन्स आपल्या बॉडीमध्ये येतात. किंवा निमविषारी हे त्यांच्या जे कीटक किंवा भक्षक असतात त्यांच्यासाठी ते विषारी असतात. पण माणसांसाठी किंवा ह्युमनसाठी ते तेवढे विषारी नसतात. किंवा काही सिम्पटम्स येतात जसं की टकीकार्डिया म्हणा, पाल्पिटेशन्स किंवा चक्कर वगैरे येणं किंवा जिथं बाईट केले थोडासा त्रास वगैरे, माइल्ड स्वेलिंग येणे, जे माइल्ड स्वरूपाची किंवा माइल्ड स्वरूपाची जे म्हणतो आपण ती तशी प्रकारची स्वेलिंग वगैरे येणं हे तुमच्या निमविषारीमध्ये दिसून येतं, पण डेथ होत नाहीत. तर आज आपण ह्या तिन्ही प्रकारचे जे स्नेक आहेत मोस्ट कॉमनली सापडणारे ते आपण बघू. तर पहिला आहे बिनविषारी, त्याच्याबद्दल बघून घेऊ. बिनविषारी साप, त्याला आपण इंग्लिशमध्ये नॉन व्हेनोमस म्हणतो. आता याच्यामध्ये बघा, वर्म स्नेक आहे पहिलंच. वर्म स्नेक म्हणजे वाळा मराठीमध्ये आणि हा दिसायला एकदम अर्थवर्मसारखा दिसतो. म्हणून इथं बघा, वर्म स्नेक जे म्हणलं आहे ते ॲक्च्युली अर्थवर्मसारखा दिसणारा स्नेक आहे. हा बिनविषारी. एक तो हा बाईट करत नाही म्हणजे चावत नाही, आणि दिसायला पण हा एकदम म्हणजे अर्थवर्मसारखा दिसतो, म्हणजेच गांडूळसारखा दिसतो. जास्त आपण ज्याला शेतकऱ्याचा मित्र म्हणतो तोच गांडूळ, त्यासारखा दिसणारा हा स्नेक. तर हा वाळा आहे आणि हा नॉन व्हेनमस आहे. आता दुसरा म्हणजे हा इंडियन रॉक पायथन, ज्याला आपण अजगर म्हणतो, भारतीय अजगर. अजगरचे वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळ्या स्पीसीज आहेत. नॉन व्हेनोमसच असतात म्हणजे बिनविषारी असतात, पण दिसायला वेगवेगळे. आता इथं मोस्ट कॉमनली जे आहे इंडियामध्ये दिसणारा तो हा भारतीय अजगर. याच्यामध्ये कसं पॅटर्न आहे बघा, बॉडीचं मागं आपण ज्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की ट्रायंग्युलर पॅचेस वगैरे बॉडीवरती दिसतात. आणि हे कन्फ्युजन तुमच्या याच्यासोबत होतं, कोणासोबत, जे नॉन व्हेनोमस आहे दुसरा स्नेक, डुरक्या घोणस, त्याला बरेच जण इंडियन रॉक पायथन किंवा त्याला अजगर म्हणतात. आता तो आहे समोर, दाखवतो मी. त्याच्या बॉडीवरती असे जे रेक्टँगल आहेत, आयत आकाराचे, जे असे पॅचेस फॉर्म झालेत ब्राऊन कलरचे, तसे आयत आकाराचं पॅटर्न त्याच्या बॉडीवरती फॉर्म होत नाही. दुसरी गोष्ट, याचा जो जबडा एकदम असा खूप लांबलचक आणि मोठा दिसतो, तसा तो त्याच्यामध्ये दिसत नाही. आता समोरच असेल तो, ठीक आहे, समोर बघू आपण ते. तर याच्या बॉडीवरती जे पॅटर्न आहे असे स्क्वेअर किंवा मग रेक्टँगलसारखे पॅचेस असतात. तो तुमचा भारतीय अजगर म्हणजेच इंडियन रॉक पायथन आहे. नॉन व्हेनोमस म्हणजेच बिनविषारी आहे. आता हे बघा, हा चेकर्ड किलबॅकला आपण दिवड म्हणतो, किंवा याला ऑरमध्ये विरोळा म्हणतात. विरोळा म्हणजे पाण्यामध्ये सापडणारा जो, काही खेड्यांमध्ये म्हणतात विरोळा म्हणतात, वेगवेगळ्या ठिकाणी काही म्हणत असतील, पण हा मोस्ट कॉमनली याला विरोळा किंवा दिवड म्हणतात. तर हा कसा ओळखायचा आहे, तर याचं जे बॉडीचं पॅटर्न आहे ते एकदम असं चटईसारखं दिसतं, मॅट्रेसेस वगैरे असतं ना त्या प्रकारचं. आणि दुसरी गोष्ट, याच्या डोळ्याची बाहुली जी आहे ती कशी अशी गोल आहे, इलिप्टिकल नाही आहे. इलिप्टिकल युजली काय कन्सिडर करतात, व्हेनोमस स्नेकमध्ये इलिप्टिकल असतं. तर हे डोळ्याची बाहुली एकदम गोलाकार आहे, आणि दुसरा बॉडीचा जो पॅटर्न आहे तो एकदम मॅट्रेसेससारखा, किंवा थोडंसं असं जे म्हणतो ना आपण स्टारी स्काय अपिअरन्स, तसं दिसतो. म्हणजे काळ्याभर आकाशामध्ये असं थोडंसं चांदणं असल्यासारखं दिसतो बघा बॉडीवरती पॅटर्न. तर तसा असेल तर तुमचा तो दिवड आहे, चेकर्ड किलबॅक आहे, आणि हा पण बिनविषारी आहे. आता याच्यानंतर जे म्हणलं होतं मागं की अजगरसोबत थोडंसं कन्फ्युजन होण्यासारखं, आपल्याला अचानक जर दिसला तर याला आपण अजगरच बरेच जण म्हणतो. तर हा अजगरच्या अंगावर आपण असे काय बघितले, रेक्टँगल, आयताकाराचे रेक्टँगलचे असे पॅचेस बघितले ब्राऊन कलरचे.
अजगरच्या याच्यावरती, पण हे अजगर नाही आहे, हा आहे डुरक्या घोणस. आता हा डुरक्या घोणस म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला कॉमन सँडबॉआ म्हणतात, जे की नॉन व्हेनमस आहे, बिनविषारी आहे. याच्या बॉडीचं जर पॅटर्न जर बघितलं तर हे म्हणजे असं इरेग्युलर आहे आणि कंटिन्युअस आहे. याच्यामध्ये जसं गॅप होते पॅचेसमध्ये, तर ह्याच्यामध्ये एक तर पॅचेस नाहीत. हे थोडंसं असं मी जसं काढतो आहे पॅटर्न बॉडीवरती, हे या टाईपमध्ये होतं. आणि परत हे फक्त पायथनसोबत हे होत नाही कन्फ्युजन, याचं कन्फ्युजन तुमच्या त्या याच्यासोबत पण होतं, काय म्हणतो आपण त्याला, घोणससोबत. हा डुरक्या घोणस आहे आणि दुसरा जो आहे तो घोणससोबत. तर घोणससोबत ॲक्च्युली कसं असतं, घोणसमध्ये हे असं पॅटर्न नसून घोणसमध्ये बॉडीवरती असे पॅचेस असतात. जे 1 रुपयाचा जो कॉईन असतो त्या कॉईन आकाराचे असे गोल 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 पॅचेस दिसतात. जर तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर 1 मिनिट, हा बघा, हा जो आहे तो घोणस आहे. अगोदर जो बघितला आपण तो डुरक्या घोणस आहे. त्याच्यामध्ये वेगळं पॅटर्न फॉर्म होतं आणि इथे बघा हे अंगावरती असे गोल 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 पॅचेस आहेत, जे राऊंडेड पॅचेस आहेत. ते ॲक्च्युली 1 रुपयाच्या कॉईनसारखे दिसतात. पूर्ण बॉडीवरती असतात. एक पाठीवरती लाईन असते आणि एक उजव्या साईडला बघा, हे डोक्याच्या वरून एक लाईन चालले आणि त्याच्या उजव्या साईडला एक लाईन आणि डाव्या साईडला एक लाईन, अशा 3 लाईन त्याच्या बॉडीवरती असतात. तर हा तुमचा काय घोणस आहे. रसलस वायपर म्हणतात इंग्लिशमध्ये, जे की विषारी असतो. आणि आपण जे बघत होतो आत्ता तो कोणता आहे मग, हा हा आहे डुरक्या घोणस, बिनविषारी आहे. खेड्यापाड्यामध्ये याला खूपच विषारी मानलं जातं. म्हणजे ॲक्च्युली ते मिसकन्सेप्शन आहे किंवा लोकांना माहीत नसतं. त्याच्यामुळं बरेच जण म्हणतात की हा दुंडा साप आहे आणि हे चावले की माणूस वाचतच नाही. असं काहीच नाही आहे. जसं ठेस लागल्याच्यानंतर जेवढं बोट फुटतं तेवढंच हा तेवढा काय म्हणतो त्याला, जोरात बाईट करतो. आणि तो समजा बोटावरती, पायाच्या बोटाला वगैरे जर बाईट केला असता तर तो बोट पूर्ण फुटेल एवढं जोरात त्याचं बाईट असते, कारण याचा पण जबडा खूप मोठा असतो. तर ते फक्त जे लोकल इंजुरी आहे, फक्त तेवढी लोकल इंजुरी किंवा टिश्यू डॅमेज होतात. बाकी कुठल्याही प्रकारचं किडनी डॅमेज किंवा अंगामध्ये काय म्हणतो त्याला अंगावरती स्वेलिंग किंवा बॉडीमध्ये कुठल्याही प्रकारचे डिरेंजमेंट किंवा कॉम्प्लिकेशन्स येत नाहीत. तर याच्यामध्ये ट्रीटमेंट ऑफ लाईन जर बघितला, हा जर चावून आपल्याकडे, आता माझ्याकडे भरपूर असे केसेस आलेले आहेत या स्नेक बाईटनी, तर त्याच्यामध्ये फक्त आपण एक TTचं इंजेक्शन देतो. जर समजा आपण गेल्या 6 महिन्यात TTचं इंजेक्शन घेतलं नसेल तर TTचं, अदरवाईज TTचं इंजेक्शन घेतलं असेल तर TTचं इंजेक्शनसुद्धा द्यायची गरज पडत नाही. मग अशा वेळेस यांना गरज फक्त, जर टिश्यू डॅमेज जास्त असतील तर त्याला अँटीबायोटिकच्या टॅबलेट्स, आणि थोडंफार असेल तर त्याला लोकल वुंड मॅनेजमेंट किंवा आपण जे आयोडीन वगैरे लावतो तेवढं जरी केलं तरी सफिशियंट असतं. पण जास्त डॅमेज असेल, बोट फोडलेलं असेल, जसं ठेस लागल्याच्यानंतर जेवढं बोट फुटतं तेवढं जर डॅमेज असेल तर त्यामध्ये तुम्हाला सिस्टमिक अँटीबायोटिक म्हणजेच ओरल अँटीबायोटिक द्यावं लागतं एक 5-6 दिवस आणि एक TTचं इंजेक्शन जर घेतलं नसेल तर. एवढंच याच्यामध्ये आहे. हा बिनविषारी आहे टोटल, कुठल्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन येत नाही. हा डुरक्या घोणस आहे, त्याला इंग्लिशमध्ये कॉमन सँडबॉआ म्हणतात. आता हा एक सँडबॉआच आहे, पण हा रेड सँडबॉआ आहे. रेड सँडबॉआ म्हणजे इंग्लिशमध्ये, आपला मराठीमध्ये याला मांडूळ म्हणतात. बरेच जण याला दुतोंड्या म्हणतात. दुतोंड्या म्हणजे ॲक्च्युली ह्याचं जे तोंड आहे आणि याची जी सेफ्टी आहे त्याच्यामध्ये दिसत नाही, पण सेफ्टी आणि तोंड हे ऑलमोस्ट एकसारखं किंवा एकाच साईजचं दिसतं. आणि याचे डोळे खूपच लहान असतात, खूप छोटे दिसतात. आणि ते ऑलमोस्ट म्हणजे असे म्हाताऱ्या लोकांना ज्यांना थोडंसं ब्लर दिसतं किंवा अंध दिसतं त्यांना तर, म्हणजे असं अंधुक दिसत असतं त्या लोकांना तर हे डोळे दिसत बी नाहीत. म्हणून बऱ्याच वेळेस काय होतं की याचं डोकं आणि शेपटीसोबत एकदम सिमिलॅरिटी दिसते, म्हणून याला दुतोंड्या लोकांनी नाव ठेवलेलं आहे. याचं दोन्हीकडून तोंड म्हणजे तोंडाचा आकाराचा दिसतो आणि दोन्हीकडून तो चालत नाही, पण सेम दिसल्यामुळे त्याला दुतोंड्या म्हणतात. आणि हा मांडूळ आहे, मराठीमध्ये याला मांडूळ म्हणतात. हा पण पूर्णपणे बिनविषारी आहे. हा पण एक तर चावत नाही, आणि चावला तर कुठल्या प्रकारचं कॉम्प्लिकेशन येत नाही. बिनविषारी मांडूळ, रेड सँडबॉआ म्हणतात. हा एक सगळ्यात कॉमन दिसणारा, सगळ्या महाराष्ट्रभर सगळ्यांच्या घराघरां म्हणण्यापेक्षा घराच्या अवतीभोवती आणि शेतामध्ये, मोस्ट कॉमनली शेतामध्ये दिसतं. आणि हे जसं गांडूळ
हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो किंवा मित्र म्हणतात. तसंच हा जो धामण आहे किंवा धामीण आहे हे शेतकऱ्याचा मित्रच आहे. कारण की हे याला इंग्लिशमध्ये इंडियन रॅट स्नेक का म्हणतात, कारण हे याचं जे भक्षक आहे ते ॲक्च्युली रॅट आहे. रॅट याचं जे खाद्य आहे ते रॅट आहे. मग आता शेतामध्ये म्हणलं की शेतामध्ये शेतकऱ्यांच्या धान्याची नासाडी जे करतात उंदरं वगैरे, तर त्या उंदरांना खाण्याचं काम हे धामण वगैरे करत असते. आणि ते उंदरांची संख्या कमी केली की जे काही धान्याची नासाडी होत होती किंवा जे धान्याची खराबी होणार काय म्हणतो आपण त्याला होते शेतामध्ये, तर ते उंदरांची संख्या कमी झाल्यामुळं होत नाही. म्हणून याला शेतकऱ्याचा मित्रसुद्धा म्हणतात बरेच जण. तर हे आहे धामीण. हे पण पूर्णपणे तुमची नॉन व्हेनमस आहे, बिनविषारी आहे. आता ही आहे धूळ नागिन, बँडेड रेसर म्हणतात त्याला. तर हे जे आहे हे पण बिनविषारी आहे. इथं साईज दिली आहे या कोपऱ्यामध्ये 3.5 ते 5 फूट. आता हे दिसायला जरी नागासारखी असली तरी आता नाग म्हणलं की असे डोळे बाहेर नसतात एकदम जे दिसते ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्या डोक्यावरती कुठल्याही प्रकारचं जे हुड मार्क म्हणतात. आता याच्यामध्ये तुम्हाला नागाचा थोडासा पॅटर्न दाखवतो असलं तर याच्यामध्ये नागाच्या जे डॉर्सल सरफेसवरती जे हुड मार्क दिसते असं हे पॅटर्न तुमच्या त्या प्रॉपर नागावरती दिसतं किंवा इंडियन कोब्रा जे म्हणतो आपण ते ह्या प्रकारचा दिसतो. याचे डोळे पण तेवढे जसे बँडेड रेसर आहे धूळ नागिन तसे याचे डोळे बाहेर नसतात. दुसरी गोष्ट याचं जे काय म्हणतो जे मार्किंग दिसतं ते त्याच्या हेडवरती ते तुमच्या धूळ नागिनवरती दिसत नाही. तर ही धूळ नागिन पण काय मग बिनविषारी आहे. कुठं गेली हे धूळ नागिन. तर याच्यामध्ये डोक्यावरती कुठल्याही प्रकारचं मार्किंग दिसत नाही. डोळे पण असे कम्पॅरेटिव्हली त्याचे जे आत असतात सरफेस एकदम सरफेस अलाईन असतात तसे याचे नसतात, याचे थोडे बाहेर असतात. तर हे जे धूळ नागिन आहे तरच एक 4-5 वेळेस जर हे इमेज बघितली किंवा तुमच्या हा साप बघण्यात आला की तुम्हाला ते आयडेंटिफाय करणं सोपं जातं. याला इंग्लिशमध्ये बँडेड रेसर म्हणतात आणि हे मराठीमध्ये धूळ नागिन आहे. आणि हे पूर्णपणे बिनविषारी आहे. कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स येत नाही किंवा काही कॉम्प्लिकेशन येत नाही. हे आहे कुकरी. बऱ्याच वेळेस याला कवड्या म्हणतात काही जण. हा कवड्या नाही आहे. कवड्या ॲक्च्युली कसा असतो, हा स्नेक पांढरा आहे आणि याच्या अंगावरती काळ्या पट्ट्या आहेत किंवा काळ्या बँडेड म्हणजे असे बँड्स आहेत. एक्झॅक्टली अपोजिट असतो तुमच्या कवड्यामध्ये. कवड्या हा पूर्णपणे काळा असतो आणि त्याच्या अंगावरती पांढऱ्या रेषा असतात. हे कसं आहे, हा पूर्ण पांढरा आहे आणि त्याच्या अंगावरती काळ्या रेषा आहेत. तर बँडेड कुकरीमध्ये हेच जातं. बँडेड कुकरी म्हणा किंवा कुकरी म्हणा, हे कुकरी स्नेक किंवा कुकरी जो साप आहे तो पूर्णपणे बिनविषारी आहे. पांढऱ्या कलरचा आहे अंगावरती हे आहे. आणि दुसरं गोष्ट ते हे जे म्हणतो आहे आपण कवड्या, त्याच्या नेकवरती पांढरा पॅच असतो असा आणि पूर्णपणे तो ब्राऊन कलरचा असतो, थोडासा डार्क ब्राऊन कलरचा कधी किंवा लाईट ब्राऊन कलरचा असतो. डिपेंड्स करतं, वेगवेगळ्या रिजनमध्ये वेगवेगळे कलर दिसतात. तर ते हे इथेच आहे. हा थोडासा ब्राऊन कलरचा आहे. याच्या अंगावरती जर बघितले तर व्हाईट बँड आहेत आणि इकडे बघितलं आपण तर हे एक्झॅक्टली अपोजिट. इथं ब्लॅक आहेत आणि इकडं व्हाईट आहेत. हा आहे तुमचा कवड्या म्हणजेच कॉमन वुल्फ स्नेक, जे की नॉन व्हेनमस आहे, बिनविषारी आहे. हा कवड्या. हा जो आहे कवड्या याच्या मानेवरती बघा इथे व्हाईट बँड आहे, दिसते व्हाईट बँड दिसतो नेकवरती आणि याचे पण डोळे एकदम बाहेर असतात. हा कन्फ्यूज होतो तुमच्या कॉमन क्रेटसोबत, जे की विषारी असतो, खूपच विषारी असतो. कॉमन क्रेट म्हणजेच कांडळ, मण्यार म्हणतात बऱ्याच ठिकाणी, मण्यार काही ठिकाणी कांडळ, सूर्यकांडळ म्हणतात. तर हा जो आहे तर हा कॉमन वुल्फ स्नेक आहे, कॉमन क्रेट नाही आहे. हा मराठीमध्ये कवड्या म्हणतात त्याला आणि हा बिनविषारी आहे. ठीक आहे. याच्यामध्ये डिफरन्शिएट कळालं का? ब्लॅक बँड, व्हाईट बँड. ओके, दोन्ही पण बिनविषारी. आता हा बिनविषारीच आहे. बऱ्याच रिजनमध्ये
वेगवेगळे नावं असतात, पण मोस्ट कॉमनली यूज केलं जाणारं नाव म्हणजे हे नानेटी आहे. इंग्लिशमध्ये स्ट्रिपड किलबॅक म्हणतात. स्ट्रिप्ड किलबॅक आहे. मराठीमध्ये नानेटी म्हणतात आणि हे पण पूर्णपणे बिनविषारी आहे. आता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये हा जो खालचा आहे तस्कर, कॉमन ट्रिंकेट म्हणतात इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये तस्कर म्हणतात. काही जण याला पहाडी तस्कर म्हणतात. तर हा जो कॉमन ट्रिंकेट आहे, हा कॉमन ट्रिंकेट तुमच्या नाणेटीसोबत कन्फ्यूज होतो बऱ्याच वेळेस, कारण याच्या बॉडीचं जे पॅटर्न आहे आणि याच्या बॉडीचं पॅटर्न जे आहे ते ऑलमोस्ट जवळजवळ सेम दिसतं, पण याचा जो हाफ आहे पोस्टिरियर हाफ, त्याच्यावरून आपल्याला तो स्नेक ओळखू येतो. आता तुम्हाला एक मिनिट दुसरे इमेजेस दाखवतो, त्याच्यामध्ये थोडंसं क्लिअर होईल हे नाणेटी कशी दिसते आणि तस्कर कसा दिसतो, त्याच्यामध्ये थोडंसं डिफरन्शिएटिंग पॉईंट सांगतो. ठीक आहे. आता हा काढलेला एक फोटो आहे. हा पहाडी तस्कर नाही आहे. याच्या बॉडीचा जो पहिल्या अँटिरियर पार्ट जर बघितला तर हा तस्करच वाटतो, पण हा जो पोस्टिरियर जर बघितला तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे बघा. हा जो आहे पहाडी तस्कर किंवा तस्कर आहे, याला ट्रिंकेट म्हणतो. हा ट्रिंकेट स्नेक आहे तो पोस्टिरियरली बघा. याचा जो जो डॉर्सल आस्पेक्ट आहे, जो पाठीवरची जी लाईन आहे एकदम लाईट ब्राऊन कलरची आहे. याच्या पाठीवरती तसा लाईट ब्राऊन वगैरे दिसत नाही. याच्या पाठीवरती एकदम. आता ह्याच्या म्हणजे हा कुठला स्नेक आहे, हा नानेटी आहे. स्ट्रिप्ड किलबॅक आहे. इंग्लिशमध्ये स्ट्रिप्ड किलबॅक आणि मराठीमध्ये नानेटी. नानेटीच्या पाठीवरती म्हणजे पोस्टिरियर हाफ बघायचा आपल्याला, समोरचा अर्धा स्नेक बघू नका, याची सेफ्टी बघा. याच्या सेफ्टीवरती राईट आणि लेफ्ट साईडला दोन्ही साईडला असे काय दिसत आहेत तुमच्या पांढऱ्या पट्ट्या आणि त्याच्या पाठीवरती काळी पट्टी. पाठीवर काळी पट्टी आणि त्याच्या दोन्ही साईडला असे पट्टे दिसत आहेत इकडे इकडे, जे की व्हाईट कलरचे आहेत. आता तुमच्या ट्रिंकेटमध्ये तसं दिसते का, पाठीवरती ब्लॅक पट्टी इकडं दिसत होती, तशी कॉमन ट्रिंकेटमध्ये ब्लॅक पट्टी दिसत नाही. ब्राऊन कलरची पट्टी दिसते किंवा बँड दिसते आणि त्याच्या अवतीभोवतीचे म्हणजे साईडला जे दोन लाईनी आहेत ते एकदम डार्क ब्राऊन दिसतात आणि पाठीवरती एकदम लाईट ब्राऊन लाईन दिसते. तर हे दोन्ही पण ॲक्च्युली काय आहेत, हे दोन्ही पण नॉन व्हेनोमस आहेत, बिनविषारी आहेत. आता एक काही दाखवतो बघा. हा काय झाला आता पाठीवरती ब्राऊन कलरचा आहे. ओके. हा पण पाठीवरती सेफ्टी बघा, सेफ्टी तेवढी बघून घ्या. पाठीवरती ब्राऊन आहे आणि त्या ब्राऊन कलरच्या राईट अँड लेफ्टला डार्क ब्राऊन आहे. म्हणजे हे काय झालं तुमचा कॉमन ट्रिंकेट झाला. हा याच्या अंगावरती म्हणजे हे जे नानेटी आहे किंवा स्ट्रिप्ड किलबॅक आहे, याच्या पाठीवरती ब्राऊन नाही, याच्या पाठीवरती ह्या सापाच्या पाठीवरती डार्क कलरची लाईन आहे. पाठीवरती म्हणतो मी, डॉर्सल आस्पेक्टवरती. याच्या पाठीवरती डार्क कलरची एक लाईन आहे आणि त्याच्या अवतीभोवती म्हणजे राईट अँड लेफ्ट साईडला व्हाईट कलरचे दोन बँड आहेत. जे की तुम्हाला ट्रिंकेटमध्ये व्हाईट कलरचे दिसत नाहीत, डार्क ब्राऊनचे दिसतात. म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट. इकडं व्हाईट कलर, इकडं थोडासा डार्क ब्राऊन किंवा थोडासा काळा कलर म्हणला तरी चालते किंवा डार्क ब्राऊन. त्याच्यामध्ये कन्फ्युजन होण्यासारखं परत काही नाही आहे. जरी डोकं एकसारखं दिसलं किंवा समोरचा अर्धा स्नेक्स जरी सारखा दिसला तरी जो पाठीमागचा जो हाफ आहे, शेपटीकडचा भाग, तो याच्यामध्ये काळी रेघ दिसते आणि काळी आणि पांढरी रेघा दिसतात याच्या पाठीवरती. तसं इकडं लाईट ब्राऊनवर एक पाठीवरती लाईन दिसते, जे मोठी अशी बँड टाईप असते आणि त्याच्या अवतीभोवती जर बघितले म्हणजे राईट अँड लेफ्टला डार्क ब्राऊन दिसते. त्याच्यावर जास्त टाईम न घालता आपण रिटर्न जाऊ. तर रिटर्न आलेलं आपण इथं हा तस्कर. तर याच्या अंगावरती जे म्हणलं मी सेफ्टीकडच्या भागाला ब्राऊन कलरचा आणि लाईट ब्राऊन अशी लाईन दिसतात आणि इकडे याच्यामध्ये व्हाईट कलरचा आणि ब्लॅक कलरचे पाठीवरती ब्लॅक कलरची लाईन आणि व्हाईट कलरच्या ही राईट आणि लेफ्ट साईडला आहे दिसते, दोन्ही साईडला. एक मिनटं, हे एक लाईन, ही एक लाईन, अशा दोन लाईन आहेत. असो, दोन्ही पण नॉन व्हेनोमस आहेत, बिनविषारी आहेत. चावलं तरी काही होत नाही, फक्त आयडेंटिफाय झाले पाहिजे. हा आहे तुमचा नॉन व्हेनोमस आहे, ग्रास स्नेक म्हणतात, गवत्या साप आहे.
अंगावरती खवले बिवले काही नसतात, फक्त वाटतात ते खवले, पण एकदम चोपडा स्नेक आहे. चोपडा म्हणजे आता एकदम गुळगुळीत दिसतो. हा पण बाईट जोरात करतो. जिथं बाईट केलं तिथं थोडासा त्रास होतो, पण डेथ होत नाही. पण जर का समजा तुम्ही सापाला घाबरलात आणि घाबरून तुम्हाला हार्ट अटॅक आला किंवा अंडरलाईन पॅथॉलॉजी ऑलरेडीच असेल, तुम्हाला हार्ट अटॅकच्या गोळ्या चालू, त्याच्यामध्ये घाबरून जर हार्ट अटॅक आला तर कदाचित डेथ होण्याचं कारण तुमचं हार्ट अटॅक असू शकतं. पण ह्या स्नेकनं डेथ होत नाही. तर हा आहे ग्रास स्नेक, ज्याला गवत्या साप म्हणतात, जे की बिनविषारी आहे. याच्या डोळ्याची बाहुली एकदम गोलाकार असते. आता हा स्नेक कन्फ्यूज होतो तुमच्या जे हिरवी घोणस किंवा बांबूपीट वायपर, ते समोर बघणार आहोत आपण. त्याच्या अंगावरती एकदम असे स्केल असतात, म्हणजे झाडाच्या पत्त्यासारखे, झाडाच्या पानासारखे स्केल दिसतात, एकदम खरबट दिसतो. दुसरी गोष्ट, याचं जे हे हेड आहे ते एकदम ट्रायंग्युलर आणि एकदम रखरखीत दिसतं. हे जसा गुळगुळीत नसतो तसा तो गुळगुळीत राहत नाही. नेक्स्ट आहे निमविषारी. आता याच्या आपण बघितले, याच्या अगोदर ते नॉन व्हेनोमस होते, बिनविषारी होते. आता आपण सेमी व्हेनोमस बघू. व्हेनोमस म्हणजे विषारी, सेमी म्हणजे अर्धविषारी किंवा निमविषारी, जे की आपण म्हणतो काही सिम्पटम्स आपल्या बॉडीमध्ये दिसतात किंवा ते ह्युमनला तेवढे डेंजरस नसतात तेवढे प्राण्यांना डेंजर असतात. त्यांचे जे भक्षक असतील, बेडूक असेल, उंदीर असेल, त्यांच्यासाठी ते डेंजर असतात. त्यांना जर ते बाईट केले किंवा चावले वगैरे तर ते त्यांची डेथ होऊ शकते म्हणा, किंवा आपल्याला जर चावले तर मायनर सिम्पटम्स वगैरे दिसतात, पण याच्याने डेथ होत नाही. जसं की हे आता समोर जे दाखवला, हे वाईन स्नेक आहे. वाईन स्नेक म्हणजे काय? हरणटोळ म्हणतात. आता हे जास्त करून कोकणामध्ये दिसतात हे साप वगैरे, मराठवाड्यामध्ये जास्त दिसून येत नाहीत. तर हे झाडावरती असणारे साप आहेत. याची जर हे आयडेंटिफाय जर करायचं झालं म्हटलं तर याची एकदम अशी बॉडी स्लिम असते आणि इतर जे काही हिरवे साप आहेत त्याचे कम्पॅरेटिव्हली जाड असते. हे एकदम असं स्लिम स्नेक असतो, खूपच स्लिम. आणि त्याचं जे तोंड आहे एकदम असं काय म्हणतात त्याला, चोचसारखं असतं, पक्ष्याच्या चोचीसारखं असतं. एकदम शार्प तोंड असतं आणि डोळ्याची बाहुली जर बघितली ती अशी काय म्हणतात त्याला, हॉरिझॉन्टल इलिप्टिकल आहे किंवा हॉरिझॉन्टल आहे, गोल आकाराची नाही आहे. आणि हेडकर जर बघितलं तर हा एकमेव साप आहे की ज्याची अशी चुचुळी किंवा असं काय म्हणतो आपण त्याला, पक्ष्याच्या चोचीसारखी ते समोरचं तोंड दिसतं. तर हे आहे तुमचा ग्रीन वाईन स्नेक. आता ग्रीन का म्हणले, कारण की बरेच काही ब्राऊन वाईन स्नेक पण असतात किंवा वेगवेगळ्या कलरचे असतात. तर हे वाईन स्नेक आहे थोडक्यात, जे की अर्धविषारी किंवा निमविषारी आहे. आता हा स्नेक आहे कॉमन कॅट स्नेक. हा कन्फ्यूज होतो तुमच्या सॉ स्केल वायपरसोबत कन्फ्यूज होतो. सॉ स्केल है ना, सॉ स्केल वायपरसोबत. आता सॉ स्केल वायपरच्या डोक्यावरती मी काय सांगितलं होतं आधी, की असा बाण आकृती असते. सॉस्केल वायपरच्या, सॉस्केल म्हणजे फुरशेच्या डोक्यावर बाण आकृती असते. पण हा जो आहे मांजऱ्या स्नेक, याच्या डोक्यावरती वाय आकार असतो. हे जे आहे 2 लिंब ते इथं आहे बघा. हे एक मिनिट, सिंगल लाईन घेऊ म्हणजे सोपं जाईल थोडंसं. ठीक आहे. आता हे बघा, हे दिसतंय, हे आणि हे इकडे हे वाय आकाराचं चिन्ह हे त्याच्या डोक्यावर दिसतं. तर हे काय झालं तुमचा, हा तुमचा कॉमन कॅट स्नेक आहे. कॉमन कॅट स्नेक आहे. याच्या डोळ्याची बाहुली जर बघितली ती सेम त्या फुरशेसारखी दिसते, पण याच्या अंगाचं जर साईज बघितली तर फुरशेची जशी जाड असते तशी हा एकदम स्लिम दिसतो. पण हा स्लिम दिसतो म्हणून आपण याला वाईन स्नेक म्हणायचं नाही आहे. वाईन स्नेकमध्ये आपण अशी चुचुळी बघितली, त्याची समोरचं टोक आहे ते एकदम हे बघितलं, आणि तो ग्रीन असतो, ग्रीन कलरचा. हा जो आहे तो एकदम अंगावरती स्केल दिसत आहेत, असा रखरखीत दिसतो. दुसरं गोष्ट, याच्या डोक्याचा जर पॅटर्न जर बघितलं, याच्या डोक्यावरती हेडवरती वाय असतं आणि अंगावरती थोडेसे असे पॅटर्न दिसतात. तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर हे बघा, हे असे, हे
आता इथं ब्लर केलं आहे, पण आपल्याला दाखवायचं म्हणलं तर दाखवू शकतो तुम्ही. एक मिनटं. हे बघा, जे म्हणलं होतं मी, वाय आकाराचं चिन्ह आणि अंगावरती थोडासा हा पॅटर्न. हा इकडं सेमच तोच स्नेक आहे, थोडासा वेगळ्या पॅटर्नमध्ये, पण डोक्यावरचं चिन्ह जे आहे ते वाय आकाराचं आहे. दिस इज वाय मार्क ऑन हेड. हा तुमचा आहे कॅट स्नेक. फुरसे नाही आहे, फुरसेसारखा दिसणार आहे पण कॅट स्नेक आहे. फुरशेवरती जर बघितलं बाण आकृती असते, समोर दाखवतोच मी, याच्यावरती बाण आकृती नाही आहे. ओके. रिटर्न. हा तुमचा मांजऱ्या स्नेक बिनविषारी आहे. हा आहे सँड स्नेक किंवा लिथ सँड स्नेक, याला पट्टेरी रेतीला साप म्हणतात. हा पण तुमच्या याच्यासोबत कन्फ्युजन होण्यासारखा आहे, कुठल्या ते नाणेटीमध्ये. पण एक वारंवार बघून घ्या. याच्या अंगावरती पण सेम पॅटर्न आहे, जसं अंगावरती एक काय म्हणतो आपण त्याला, ब्लॅक पट्ट्या आणि बाजूनी व्हाईट पट्ट्या आहेत, तिथं पण तेच होतं. पण ते किती अर्ध्या जो पोस्टेरियर हाफ आहे त्याच्यावरती तसा पॅटर्न होता, पण समोरचा जो पॅटर्न आहे तो वेगळा होता. अर्धा साप वेगळा आणि अर्धा वेगळा असं नाणेटीमध्ये होतं. ट्रिंकेटसारखं पॅटर्न दिसायचं समोर, पण इथं डोक्यापासून ते सेफ्टीपर्यंत पॅटर्न सेम आहे. तो आहे तुमचा पट्टेरी रेतीला साप, म्हणजे सँड स्नेक आहे, जे की सेमी व्हेनोमसमध्ये येतं, निमविषारीमध्ये येतात. आता आपण बघू विषारी साप. खूप वेळ होतो आहे, जरा फास्ट घेऊ, बोर होत आहे तुम्ही पण. हे आहे मण्यार, ज्याला कॉमन क्रेट म्हणतो. मागच आपण डिस्कस केलं की मण्यारच्या अंगावर असे 2-2 बँड असतात, नंतर अंतर जास्त, परत 2 बँड, परत अंतर जास्त, असे 2-2 पॅटर्नचं बॉडीवर फॉर्म होतं. म्हणजे 2 बँड जवळजवळ आणि नंतर त्याच्यामध्ये अंतर जास्त, परत 2 बँड जवळ, म्हणजे डबल पॅटर्न बॉडीवरती फॉर्म होतं आणि एकदम असा शायनी कलर दिसतो, डार्क शायनी. आणि जो कवड्या आहे तो तुमचा ब्राऊन आणि ब्राउनिश डार्क म्हणतो. पण त्याच्यामध्ये जे बॉडीचे पॅटर्न असतात ते ऑलमोस्ट कसे असतात, असे सिंगल असतात आणि दूर असतात. दुसरं डोक्याचा जर पार्ट बघितला, समजा डॅमेज करून टाकला आणि फक्त डोकंच घेऊन आले हॉस्पिटलमध्ये की हा साप चावला होता आणि त्याचं डोकं तेवढं सापडलं, बाकीचा साप कुठं पडला माहीत नाही, त्यावेळेस तुम्हाला डोक्यापाशी जर व्हाईट बँड असेल तो तुमचा बिनविषारी साप असतो. म्हणजेच कुठला, कवड्या साप असतो. कवड्या किंवा त्याला कॉमन कॅट स्नेक ना, सॉरी, कॉमन कॅट स्नेक नाही, वुल्फ स्नेक. कॉमन वुल्फ स्नेक जे आहे, ज्याला मराठीमध्ये कवड्या म्हणतो, तो कवड्या म्हणजे तुमचा बिनविषारी असणार. पण इथं कुठल्या प्रकारचा बँड दिसत नाही, याची पिपल्स वगैरे तर दिसत नाही इथे, म्हणजे पूर्ण ब्लॅक दिसते त्याचा डोळा. पण असं ते त्याच्याकडं न बघता, दुसरी गोष्ट म्हणजे याचा जो डोळा आहे तो असा तेवढा बाहेर नसतो, पण जो काय म्हणतो आपण त्याला, जो वुल्फ स्नेक आहे, जे आपण त्याला काय म्हणतो, सॉरी. तर इथं हे बघा, हे ट्रायंगलसारखे जे दिसत आहेत डोक्यावरती, इथं कुठल्या प्रकारचं बाणाकृती दिसत नाही. इथे जे तुमच्या श्वास केलं म्हणजे फुरसेवरती जसं दिसते तसं इथं हा फुरसे नाही, हा रस्सस वायपर आहे, घोणस आहे. घोणसच्या अंगावरती जसं म्हणलं होतं की मी, अंगावरती असे गोल गोल 1 रुपयाच्या बंद्यासारखे किंवा 1 रुपयाच्या कॉईनसारखे जे पॅचेस दिसतात अंगावरती, तसे त्याच्या डोक्यावरती जर बघितले तर 1 रुपयासारखे नाही, तर ट्रायंगलसारखे 2 पॅचेस आहेत. आणि इथून तुमची ही एक लाईन तयार होते पाठीवरती, एक राईट साईडला, एक लेफ्ट साईडला, असे राईट आणि लेफ्ट साईडला दोन्ही साईडला एक लाईन तयार होते आणि पाठीवरती अशी एकूण 3 लाईन तयार होतात. हा रस्सस वायपर आहे, सगळ्यांना माहीत झालाच पाहिजे. खूपच विषय आहे, एकदा चावला की त्याची किडनी फेल्युअर होते. नंतर मॅनेजमेंट सांगतो मी, किडनी फेल्युअर होऊ नये किंवा किडनी फेल्युअरमध्ये जाऊ नये याच्यासाठी एक FAD म्हणून मॅनेजमेंट असतं. अर्ली इनिशिएशन ऑफ FAD जर केलं आपण, FAD म्हणजे पोस्ट अल्कलाइन डायरोसिस, तर आपण किडनी फेल्युअरमध्ये जाण्यास म्हणजे अवॉइड करू शकतो किंवा आपण त्याची किडनी सेव्ह करू शकतो. ते आपण नंतर बघू मॅनेजमेंट. पण आत्ता हा स्नेक सगळ्यांना आयडेंटिफाय झाला पाहिजे, कारण की हा खूप डेंजर आहे. जसं म्हणलं की कॉमन क्रेट आहे, पण कॉमन क्रेटनी डेथ होता,
पण पेनफुल नाही. पण ह्यानी जे डेथ होतात ते एकदम पेनफुल आणि खूपच डेंजर. पूर्ण बॉडीवरती स्वेलिंग येते, DIC, किडनी फेल्युअर, सेप्सिस, बरेच कॉम्प्लिकेशन होतात. तर हा आहे तुमचा रस्सल्स वायपर, त्याला मराठीमध्ये घोणस म्हणतात. ओके. घोणस हा चापडा जे लिहिले ते ॲक्च्युली हा चापडा नाही आहे, चुकून कोणतरी याला रिनेम केलेला आहे. म्हणजे हे चापडा नाही, तो हा घोणस आहे ॲक्च्युली. ठीक आहे, हा चापडा नाही आहे, रस्सल्स वायपर आहे. तर याच्या बॉडीवरती असे कॉईन आकाराचे काय दिसतात, पॅचेस दिसतात. या साईडला एक, पलीकडच्या साईडला एक आणि पाठीवरती एक. हे तुमचं घोणस आहे. हा आहे कोब्रा. हा पण खूप विषारी असतो. याच्या इथे पण असं एक इथे एक हुड पॅटर्न तयार होतो असा, जे एकदम फेंट दिसायला लागला आहे. आणि कोब्रा ऑलमोस्ट सगळ्यांना ओळखू येतो. याच्यामध्ये असं कोणी नसेल की कोब्रा म्हणजे नाव. स्पेक्टॅकल कोब्रा किंवा इंडियन कोब्रा हा सगळ्यांना ओळखू येतो, ज्याच्या फडीवरती मार्किंग असतं. ओके. आणि दुसरी गोष्ट, याचे तोंडाकडं बघून याचा जो माऊथ आहे तो पण एकदम असं थोडंसं प्रॉमिनंट असतं. पण असो, याचं जे बॉडीचं जे पॅटर्न आहे, लार्ज स्केल, आणि हे जे ॲबडॉमिनल स्केल आहेत हे खूप मोठे मोठे असतात. ते तुमचा कोब्रा आहे, मराठीमध्ये नाग म्हणतात. ओके. आणि हा आहे सॉ स्केल्ड वायपर, म्हणजे फुरशी आहे. जे म्हणलं होतं तुमच्या डोक्यावरती बाणाकृती दिसते, इथं आहे बघा, दिसते हे असं, हे असं. आता ही बाणाकृती तुमच्या रस्सल्स वायपरवरती दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट, जे सेम असायची एक स्नेक बघितला होता तो म्हणजे तुमचा कॅट स्नेक. त्याचे पण डोळे सेम असेच दिसतात, पण बॉडीवरचं जे पॅटर्न आहे तिथं वेगळं आणि इथं वेगळं. परत आपण समोर बघणार आहोत, जे सिमिलॅरिटीज दिसणारे, एकसारखे दिसणारे, ते समोर जाऊन बघू आपण. पण हे जर बघितलं तर हा ॲक्च्युली कार्पेट स्नेक का म्हणलं जातं याला, कारण हे कार्पेटसारखी डिझाईन फॉर्म होती इकडून आणि पलीकडून. आता हे एक साईडची झाली, म्हणजे हे राईट साईडची झाली, तशीच इकडच्या साईडला पण अशी असणार. आणि मधामध्ये हे तुमचे असे गोल गोल पॅटर्न असणारे, हे तुमचं झालं कार्पेट डिझाईन. ओके. कार्पेट डिझाईन पलीकडून एक असते अशी आणि आतमध्ये तुमचे. तर हे डिझाईन जे फॉर्म होते ते ॲक्च्युली कार्पेट म्हणतो ते. आणि डोक्यावरती जर बघितलं, बॉडीचं पॅटर्न जर हे झालं, डोक्यावरती बघितलं तर बाणाकृती असते, त्याला म्हणतो आपण फुरसे किंवा सॉ स्केल्ड वायपर, विषारी आहे. ही आहे हिरवी घोणस, म्हणजे त्याला चापडा म्हणतात, ग्रीन पीट वायपर किंवा बांबू पीट वायपर पण म्हणतात बरेच जण. पण ॲक्च्युली बांबू पीट वायपर थोडासा वेगळा राहतो, पण दिसायला ऑलमोस्ट सेम असतात. हे जे स्केल आहेत अंगावरती एकदम पाण्यासारखे रखरखीत दिसतात. जर आपण असं त्या स्नेकच्या बॉडीवरती असं एखाद्या काटकाने फिरून बघितलं तर एकदम अशा आदर दिसतात. ते असे गवत्या साप जसा गुळगुळीत आणि एकदम चोपडा असतो, तसा हा चोपडा किंवा गुळगुळीत नसतो, हा रखरखीत असतो. आणि याचं पण जे हेडचं पॅटर्न आहे ते ॲक्च्युली खूप मोठं, बॉडीपेक्षा, याच्या मानेपेक्षा खूपच मोठं. याच्या डोळ्याची जी बाहुली आहे ते एकदम अशी इलिप्टिकल किंवा व्हर्टिकल दिसते, जे गवत्या स्नेकमध्ये गोल त्याची डोळ्याची बाहुली असते आणि हे व्हर्टिकल आहे. ठीक आहे. आणि हेड पण मोठं असते. बघितलं की वारण एक 4-5 वेळेस बघितली की लक्षात येऊन जाते. हे आहे ग्रीन पीट वायपर, विषारी आहे वायपर. आता काही साप एकसारखेच दिसतात पटापट घेऊन. हरणटोळ नीम विषारीमध्ये येते, मागेच म्हणलं होतं की नीम विषारीमध्ये येते. भले याची काय म्हणतो आपण त्याला, बाहुली ही इलिप्टिकल किंवा जे का हॉरिझॉन्टल असेल, पण हा नॉन व्हेनोमस पण नाही आहे आणि व्हेनोमस पण नाही आहे. त्या दोघांच्या मधामध्ये येणारा तो तुमचा सेमी व्हेनोमस आहे. काही कॉम्प्लिकेशन्स वगैरे येतात पण डेथ होत नाही माणसाची. हा आहे तुमचा गवत्या स्नेक, जे की पूर्णपणे बिनविषारी आहे, म्हणून याला ग्रीन सिग्नल दिलं आहे. रेड सिग्नल म्हणजे काय, हिरवी घोणस, जे की डेंजर असतात. तिन्ही याच्यामध्ये बघितलं तर इथं बघा, याचं तोंडाला चुचुळे आहे, म्हणजे एक बर्डची जे हे असते चोच, त्या चोचेसारखं दिसतं. ह्याचे जे पॅटर्न दिसतात जर बघितलं, याचं याचं गोल आहे बाहुली, याची व्हर्टिकल आहे. याचं कम्प्लिटली हेड याच्या मानेपेक्षा खूपच मोठं असतं, याचं तेवढं मोठं नसतं.
बघितलं की ओळखून जातं. हे अंगावरचं जे पॅटर्न जर बघितलं एकदम गुळगुळीत किंवा चोपडं असतं, हे एकदम रखरखीत असतं. याचे असे झाडाच्या पत्त्यासारखे स्केल्स दिसतात, ते तुमची हिरवी घोणस विषारी. आता याच्यामध्ये कन्फ्युजन सांगितलं होतं. मांजऱ्या स्नेक म्हणजेच कॅट स्नेक जे की सेमिव्हेनोमस आहे, तसा हा स्वास्केल वायपर जे आहे तो फुरशे आहे. मराठीमध्ये फुरशे आणि इंग्लिशमध्ये स्वास्केल वायपर. जसं कॉमन कॅट स्नेकला मराठीमध्ये मांजऱ्या म्हणतात. मांजऱ्या हा बिनविषारी नाही आहे, पण सेमिव्हेनोमस आहे, याच्यानं डेथ होत नाही. त्याच्या डोक्यावरती वाय आकाराचं चिन्ह आहे. तसं या डोक्यावरती हे बघा बाण आकाराची एक चिन्ह दिसतं, हे बाण आकाराचं आहे. इथे पण बाण आकाराचं आहे. हेच इथं मोठं करून दाखवलं आहे. याचं डोकं इथं मोठं करून दाखवलं आहे. तर इथं वाय आकार, इथं बाणाकृती. तर हे आहे तुमचा व्हेनोमस म्हणजेच सॉरी विषारी आहे. स्वास्केल वायपरावर फुरसे विषारी आहे. हा सेमी व्हेनोमस म्हणजेच अर्धविषारी किंवा निमविषारी आहे. या दोघांमध्ये कन्फ्युजन म्हणलं होतं. कवड्या म्हणजे तुमचा कॅट स्नेक, जे डोक्यापाशी व्हाईट बँड असते. हा जो मण्यार आहे किंवा कांडळ आहे किंवा कॉमन क्रेट आहे, जे की नागापेक्षाही खूपच विषारी आहे. याच्या बॉडीचं पॅटर्न जर बघितलं तर 2-2 पट्टे अशी जवळ, परत जास्त डिस्टन्स, परत 2-2 म्हणजे डबल पॅटर्न फॉर्म होणारा जो स्नेक आहे तो तुमचा कॉमन क्रेट आहे. आणि त्याच्या शेपटीच्या एंडपर्यंत ते तुमचे असे एकदम क्लिअर कट, शेपटीच्या एंडपर्यंत क्लिअर कट बँड जातात. आणि याचे जसे जसे मागे जातात बँड पॅटर्न, ते तसे फेंट होत जातात आणि त्याच्या टेल एंडपर्यंत ते दिसतच नाही आहेत. तर हा तुमचा बिनविषारी आहे. टेल एंडपर्यंत जर दिसत नसतील त्याचे बँड पॅटर्न, तर ते तुमचा कवड्या आहे, बिनविषारी आहे. चावला तरी काय होत नाही. फक्त टीटीचं इंजेक्शन घेतलं नसेल तर, आणि घेतलं असेल तर टीटीचं इंजेक्शन पण नाही, पॅरासिटामॉल आणि जास्त इंजुरी असेल तर अँटीबायोटिक. तर याचे डोळे बघा एकदम बाहेर असतात, असे हे लावल्यासारखे, मणी बसवल्यासारखे डोळे दिसतात. आणि याचे जर डोळे बघितले तुमचे एकदम स्मॉल दिसतात, जे की म्हणजे असे बाहेर तर दिसतच नाहीत, पण आतमध्येच आणि एकदम छोटे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डोक्यापाशी कुठल्या प्रकारचा व्हाईट बँड नाही आहे नेकपाशी किंवा डोक्यापाशी. तसा तुमच्या या बिनविषारीच्या सापाला डोक्यापाशी बँड दिसतो, ज्याला कवड्या म्हणतात. हा पूर्णपणे बिनविषारी आहे. फक्त आणि फक्त तुम्हाला ओळखू आलं पाहिजे की हा कवड्या आहे ते. नाहीतर तुम्ही याला चुकून कवड्या म्हणलात आणि घरीच राहिलात बसून, दवाखान्यात न जाता, तर तुमची डेथ कन्फर्म होणं आहे. म्हणून स्नेक आयडेंटिफाय करणं महत्त्वाचं आहे. हा मण्यार आहे, याला कांडळ म्हणतात, सूर्यकांडळ म्हणतात, इंग्लिशमध्ये कॉमन क्रेट म्हणतात, जे की विषारी आहे. वारंवार सांगतो विषारी आहे. आणि हा जो आहे कवड्या, हा बिनविषारी आहे. याला वुल्फ स्नेक म्हणतात. फक्त आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. वारंवार सांगतो आहे, याच्या बॉडीचं जे पॅटर्न आहे, जसं जसं मागं जातं बँड पॅटर्न, ते एकदम फेंट होत जातात, फिकट होत जातात आणि याच्या शेपटीपर्यंत पूर्णपणे गायब होतात तिकडे शेपटीकडे. याचे जे बॉडीचे जे बँड पॅटर्न आहे ते गायब होत नाही. ते शेपटीच्या टेल एंडपर्यंत काय असतात, त्याचे बँड पॅटर्न असतात. आणि हे डबल पॅटर्न आहे. हे तसं सिंगल पॅटर्न म्हणजे एक बँड झाला की त्याचं इक्वल डिस्टन्स, परत एक बँड, इक्वल डिस्टन्स, परत एक बँड, म्हणजे असे बँडमध्ये इक्वली डिस्टन्स असतात. तसं इथं नसतं. 2 बँड झाले की इक्वल डिस्टन्स, परत डबल बँड पॅटर्न म्हणतात. असो, आता हा आहे तुमचा अजगर आणि घोणसमध्ये सिमिलॅरिटी दिसते बऱ्याच लोकांना. आता समोरासमोर बघल्यामुळे आपल्याला ओळखू येतं, पण बऱ्याच वेळेस लोक कन्फ्यूज हे होतात की हा अजगर नाही, हा घोणस आहे, असं नसतं. आता याच्या बॉडीवरती म्हणजे हा अजगर, मी काय म्हणलं, याच्या अंगावरती पॅचेस कसे आहेत, एक तर इरेग्युलर म्हणा किंवा थोडेसे असे कुठं स्क्वेअरसारखे आहेत, तर कुठं असे हे दिसत आहेत. हा स्क्वेअर आहे, इथं आयात आकारात म्हणजे रेक्टँगल आहे. म्हणजे एक तर इरेग्युलर आणि रेक्टँगल टाईप असे पॅचेस दिसतात, रेक्टँगल इरेग्युलर पॅटर्न. पण असे ह्या घोणससारखे असे 1 रुपयाच्या कॉईनसारखे तुम्हाला अंगावरती 3 लाईनी दिसत नाहीत. आता इथं 3 लाईनी कशा म्हणतील,
कशा बनतात तर बघा, हे एका साईडला म्हणजे ही उजवी साईड आहे सपोज, या उजव्या साईडला तुमचं एक लाईन, पलीकडच्या बॉडीच्या साईडला एक लाईन इकडं पलीकडं आहे आणि हे पाठीवरची एक लाईन आहे. हे बघा, ही पाठीवरची एक लाईन आहे पॅचेसची तुमच्या. ही एक लाईन आहे हे तुमच्या उजव्या साईडची किंवा डाव्या साईडची आणि ही त्याच्या अपोजिट साईडची, म्हणजे एकूण 3 लाईन आहेत. एक पाठीवर आहे, एक पाठीवर आहे, एक राईट साईडला आहे आणि एक लेफ्ट साईडला आहे. हे जे पॅटर्न फॉर्म होत असेल असा कॉईन आकाराचे जर पॅचेस होत असतील अंगावरती, हा घोणस आहे. आणि असे गोल गोल आकाराचे कॉईन, 1 रुपयाच्या कॉईनसारखे जर पॅचेस होत नसतील, हा तुमचा अजगर आहे. अजगरच्या अंगावरती असे ट्रायंग्युलर किंवा ट्रायंग्युलर म्हणता येत नाही, स्क्वेअर किंवा स्क्वेअर कुठं कुठं दिसत असतील ट्रायंग्युलर, पण ते ट्रायंग्युलर नाही, स्क्वेअर पॅटर्न दिसतात. जसं हा थोडासा इरेग्युलर स्क्वेअर आहे, एकदम प्रॉपर स्क्वेअर नाही. स्क्वेअर नंतर मग थोडासा इकडं रेक्टँगल, हे बघा इकडं, तर हे थोडंसं इरेग्युलर पॅटर्न फॉर्म होते. आणि याचं डोकं पण बघा, अशा डोक्यावरती इथं ट्रायंगल वगैरे नाही आहेत आणि याचा जबडा खूप मोठा असतो, कम्पॅरेटिव्हली छोटा असतो. तर याचा डिफरन्शिएटिंग पॉईंट कळून गेला असं अपेक्षित करतो. ठीक आहे. साप कधी चावतो? आता हे मला सांगायची गरज नाही, साप कधी चावतो. ॲक्च्युली सापाला जेव्हा असं वाटतं की त्याला आपल्यावरती अटॅक करते कोणी किंवा आपल्यावरती म्हणजे आपल्याकडे येतं, आपल्याला मारायला कोणी येतं, त्यावेळेस तो आपल्यावरती हल्ला करतो किंवा आपल्याला चावतो. तर असं याच्या पुढचं मी जास्त घेणार नाही, हे सगळं आपल्याला माहीत आहे. साप चावल्यानंतर घ्यायची काळजी काय? रुग्णवाहिकेला कॉल द्या, 108ला कॉल करा. चुकूनही सुद्धा हे करू नका. जसं की जे आपण सॉरी बरेच जण कट वगैरे करतात, जेणेकरून त्याच्यामधून असं ब्लड काढून टाकलं की ते निघून जाते असं म्हणतात, पण ॲक्च्युली टिश्यू डॅमेज पण होतात. बऱ्याच वेळेस काय होतं, स्नेक जरी चावला तर बऱ्याच वेळेस ड्राय बाईट असतं. ड्राय बाईट म्हणजे फक्त दातं बाईट करतात पण वेनम आतमध्ये जात नाही, त्यावेळेस त्याला ड्राय बाईट म्हणतात. असे 50% असतात. तर त्याच्यामध्ये अननेसरी तुम्ही ते टिश्यू डॅमेज करताय मल्टिपल, ते जास्त टिश्यू डॅमेज बी होते आणि ते ऊंड पण मोठी झाल्यामुळे तिथं स्प्रेड होण्याची शक्यता जास्त, कारण तुम्ही त्याच्यासोबत त्याला डिस्टर्ब करताय, त्याला थोडंसं टिश्यू मसाज दिल्यासारखं होते किंवा ते थोडेसे टिश्यू ॲक्टिव्हिटी वाढली की त्यात लोकल सर्क्युलेशन वाढतं त्यातलं. दुसरी गोष्ट, टिश्यू पण डॅमेज होतात आणि ते स्प्रेड होतं लवकर. त्याच्यामुळे ते हे धारदार शस्त्रक्रियाने घाव करू नये कसल्या प्रकारचा. कोणत्याही तांत्रिक मांत्रिकवर विश्वास ठेवू नये, याच्यानं तुमची डेथ होण्याची शक्यता असते किंवा अननेसरी कॉम्प्लिकेशन वाढतं. कोणत्याही तांत्रिक मांत्रिकवर विश्वास ठेवू नये, हे बघा. हे असं विषारी सापावरील औषधी फक्त आणि फक्त सरकारी दवाखान्यात मिळते. अंधश्रद्धेला बळी पडू नका कुठल्याही प्रकारची. फर्स्ट एड असो. आता हे बऱ्याच जण म्हणतात की हे बँड वगैरे बांधणं गरजेचं आहे का? जर समजा न्यूरोटॉक्सिक असेल तर बँड असं बँडेज बांधलेलं चांगलं, पण बँडेज एवढं पण टाईट असायला नको की तुमचा जो रक्तप्रवाह आहे किंवा जे रक्तप्रवाह तुमचा ब्लड फ्लो आहे ते पूर्णपणे कट ऑफ होईल. जर समजा इथं खूपच टाईट बांधलं आणि इकडं रक्तप्रवाह म्हणजे गेलाच नाही, शट ऑफ झाला किंवा कट ऑफ झाला. जर इथं टाईट बांधलं आणि इकडं रक्तप्रवाह किंवा ब्लड फ्लो कमी झाला तर इकडं काय होईल, पहिल्यानं इकडं होईल तुमचं इस्केमिया किंवा हायपोक्सिया होईल. हायपोक्सिया म्हणजे काय, फक्त ब्लड आपलं ऑक्सिजन कमी होतो, पण तोच हायपोक्सिया जर लाँग टाईम राहिला तर तो गँग्रीनमध्ये कन्वर्ट होईल. आणि गँग्रीन हे काय, गँग्रीन हे इरिव्हर्सिबल सेल डेथ आहे, त्यावेळेस तुमचा पाय कट करावा लागतो. मग त्याच्यामुळं एवढं पण टाईट बांधायला नाही पाहिजे की ब्लड सप्लाय कट होईल. ते बँडेज एवढं टाईट असायला पाहिजे की त्याच्यामध्ये एक बोट इझिली असं आतमध्ये गेलं पाहिजे. असं बोट टाकून बघायचं आतमध्ये, बँडेज बांधले त्याच्यामध्ये, बोट असं इझिली जात असेल, 1 फिंगर इझिली जात असेल तर तेवढं टाईट पाहिजे, जेणेकरून फक्त सुपरफिशियल लिम्फॅटिक तेवढे ब्लॉक झाले पाहिजे, जेणेकरून स्प्रेड होणार नाही. वेनम जे इंजेक्ट केलं आहे, जसं आता इथं बघा, हे वेनम इंजेक्ट केलं आहे, पहिले याच्यावरती पट्टी बांधून घ्यायची आणि नंतर मग दुसरं बँडेज करून घ्यायचं आहे. ओके, जेणेकरून सुपरफिशियल लिम्फॅटिक्स ब्लॉक झाले की ते स्प्रेड होणार नाही, सुपरफिशियल टू डीप. तर हे बँडेजचं तुमचं हे आहे. आणि जर समजा हे असेल, आता कोब्रा कॉमन केट असले की हे न्यूरोटॉक्सिक्स आहे, जेवढे लवकर स्प्रेड झालं तेवढं ते जास्त बॅड होतं आणि न्यूरोपॅरालिसिस झाले की लवकर डेथ होते. म्हणून हे बँडेज जे न्यूरोपॅरालिटिक सिम्टम्स दाखवणारे जे स्नेक आहेत, स्पेशली कोब्रा किंवा
कॉमन क्रेट अशा याच्यामध्ये बांधलेलं चांगलं. पण जर समजा तो रसस व्हायपर असेल घोणस वगैरे तर त्याच्यामध्ये बांधायला नाही, कारण त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला लूज बांधलं तरी ते नंतर स्वेलिंगमुळं टाईट होऊ शकतं आणि त्याच्यामुळं ब्लड तुमचं कट ऑफ होऊ शकतं आणि काय कॉम्प्लिकेशन येऊ शकतात, जसे कंपार्टमेंट सिंड्रोम म्हणा किंवा इस्किमिया, गँग्रीन बिंग्रीन किंवा इस्किमिया प्रॉपरली इस्किमिया म्हणू शकत नाही आपण त्याला, हायपोक्सिया किंवा हे गँग्रीन होऊ शकतं. ओके, तर प्रिव्हेन्शन काय करायला पाहिजे आपण की फुल कवर असलेले शूज घालून आपण त्या जिथं गवतामध्ये किंवा शेतामध्ये जात असेल तर असे फुल शूज घालून जायला पाहिजे, सँडल वगैरे घालायला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, जर समजा काय चावला बिवला स्नेक वगैरे तर तुमच्या अंगाचे जे काही तुम्ही ज्वेलरी वगैरे घातलेली आहे ती काढून टाका, अंगठी वगैरे घातली असेल, कारण एकदा हात सुजला की नंतर मग ती अंगठी पण निघत नाही, त्यावेळेस तुम्हाला ते कट करणं हे करणं काढणं ते कॉम्प्लिकेशन जात आहे. दुसरी गोष्ट काहीच नाही, एवढंच आपल्या याच्यामध्ये होतं. तर इथं हा टॉपिक संपतो आणि अपेक्षा करतो की याच्यामध्ये बऱ्यापैकी कवर झाला असेल, सगळ्यांना कळालं असेल आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच.